ही केला। दर्शनासाठी इथल्या 300 रुपयाचा पास काढला असेल तर 1 ते 4 तासांमध्ये तुमचं दर्शन होऊन जाईल आणि फ्री दर्शन लाईनमधून गेला तर 6 ते 18 तास लागू शकतात। आम्ही 1 महिना आधीच कोल्हापूरमध्ये एका एजंटकडून दर्शन पास काढलेला, त्यामुळे आमचं दर्शन फक्त 1.5 तासांमध्ये झालं। तुम्ही पण जर तिरुपतीला येत असाल तर दर्शन पास काढूनच या, नाहीतर खूप त्रास होऊ शकतो। संपूर्ण तिरुपतीवर स्वच्छता नीटनेटकेपणा एवढा आहे की साध्या प्लास्टिक बॉटल्स पण इथे बॅन आहेत। स्वर्ग म्हणतात ना, तो हाच तिरुपती बालाजी। त्यानंतर इथल्या केळीच्या पानांवर प्रसाद घेऊन पुढे निघालो। तिरुपतीपासून 200 किलोमीटर असलेल्या चिक्कबल्लापूर येथील आदियोगी शिवा स्टॅच्यू पाहण्यासाठी। रात्री आदियोगी स्टॅच्यूवर खूप सुंदर लाईट शो असतो। आम्हाला पोहोचायला रात्रीचे 1:30 वाजले। मंदिराचे गेट्स बंद झालेले, तिथेच रूम घेऊन स्टे केला आणि नेक्स्ट डे सकाळी 7 वाजता महादेवाच्या आदियोगी रूपातील भव्य मूर्ती पाहून कोल्हापूरसाठी निघालो। 600 किलोमीटर प्रवास 15 तासात पूर्ण करून रात्री 10 वाजता आई अंबाबाईच्या दर्शनाने या 3 दिवसाच्या ट्रिपचा शेवट केला।